एक मुलगी असते, ती एक पत्नी असते, ती मग आई होते, ती आजी होते आणि आज त्या पणजी आजी देखील झाल्या. हा प्रवास गाठताना मात्र ती स्वतःला विसरते. या पूर्ण प्रवासात ती स्वतःला विसरून जाते आणि म्हणूनच आज मी त्यांच्या प्रवासावर एक छोटंसं काहीतरी काव्यात्मक बोलणार आहे. व्यासपीठावरील सगळे मान्यवर तसेच खाली बसलेले छोटे आणि मोठे सगळ्यांना माझा सादर नमस्कार. वेळेचं बंधन आहेच, पण मी जास्त वेळ नाही घेणार. एकच सांगू इच्छिते का आजची त्यांची 75वी म्हणजे अमृत महोत्सव प्रवास सांगायला जो जन्मापासून सुरू झाला आणि आज 75 वसंतापर्यंत येऊन पोचलाय. मी सांगणार आहे त्या मुलीची गोष्ट जिचं नाव आहे प्रभा. ती मुलगी म्हणून जन्माला आली. ती मुलगी म्हणून जन्माला आली त्या काळात, ज्या काळात मुलगी म्हणजे जबाबदारी आणि मुलगा म्हणजे आधार असं समाजाने ठरवलं होतं. पण त्या मुलीनं कधी शांतता राखली नाही. ती नेहमी चालत राहिली स्वतःला सिद्ध करत. कारण ती पूर्ण कुटुंबातील पहिली मुलगी होती. म्हणूनच तिच्या वाटेला स्वातंत्र्यापेक्षा आधी जबाबदाऱ्या आल्या. पण तिनं कधी नामंजुरी दिली नाही. तिनं आयुष्य स्वीकारलं लहान वयातच. ती आली एक मुलगी म्हणून नाही, ती आली एक मुलगी म्हणून नाही तर अनेक अपेक्षांचा भार लहानशा ओंजळीत घेऊन खेळता खेळता मोठी झाली. स्वप्न होती, इच्छा होत्या, पण घराच्या ओझ्याखाली ती स्वप्न हळूच बाजूला ठेवली गेली आणि मी पेक्षा आपण महत्त्वाचं झालं. अजूनही तिच्या डोळ्यात तितकंच बालपण होतं, पण हातात मात्र संसार आला. पण ती त्या जबाबदाऱ्यांशी जुळवून घेऊ लागली. एक बायको म्हणून तिनं कधी पतीच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली, कधी पुढे तर कधी मागे. त्याच्या स्वप्नांना आपलं मानलं, त्याच्या अडचणी आपल्या केल्या. घर सांभाळताना तिनं नात्यांची वीण जपली आणि मग ती आई झाली. त्या दिवसापासून तिची झोप मुलांच्या श्वासावर ठरू लागली. रात्री जागताना कधी ताप पाहिला, कधी दिवसा उपाशी राहून पोट भरवलं. त्या 3 जीवांसाठी, त्या 3 स्वप्नांसाठी, 3 चिंतांसाठी. कधी एक आजारी तर कधी दुसरं हट्टी तर कधी तिसरं स्वप्नात पाहणाऱ्या. पण तरीही ती कधी मागे हटली नाही आणि सतत त्यांच्यासाठी झुलत राहिली. मग ती सासूबाई झाली आणि आई म्हणण्यास अगोदर तिनं सासूबाई असं सुनेनं सांगितलं. पण त्या सगळ्यात सुनेसाठी मात्र तिचं होतं फक्त आणि फक्त प्रेम. वर्ष सरले दिवस गेले आणि ती झाली आजी. ती झाली मायेची आजी. आणि तुपाचा डब्बा आणि पिठी साखर म्हणजे आजी. नीटनेटक्या स्वभावाची परिभाषा म्हणजे आजी. भटकंतीची मात्र तिला फार हौस. कधी कुठे निघून जाईल याचा नाही नेम. साड्यांची मात्र तिला फार विलक्षण हौस आणि भेट रूपात होत राहतो तिच्यावर साड्यांचाच पाऊस. मग ती पणजी आजी झाली. 75 वर्ष संपन्न तिच्या कुशीत, तिच्या मायेच्या हातात पणजी म्हणून ती खूप मिरवली. म्हणूनच मुलगी म्हणून सुरू झालेला प्रवास आज 75 वर्षांपर्यंत येऊन पोचला.
मुलगी म्हणून सुरू झालेला हा प्रवास 75 वर्षांपर्यंत येऊन पोचला आणि तुमच्यामुळेच आमचं इथे कुटुंब पूर्ण झालं आहे आणि तुमच्यामुळेच आमचं इथं कुटुंब पूर्ण झालं आहे. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच मनोमन सर्वांपासून सदिच्छा. थँक्यू. हॅलो, थँक्यू. हॅलो.